आदाब नाजरीन, न्यूज़ 16 डिजिटल में आप सबका खैर मकदम है। नाजरीन, शहर बेंगलुरु आरटी नगर में जेडीएस लीडर डॉक्टर मुईद अल्ताफ़ ने कन्नड़ा राज्योत्सव डे जो है मना रहे हैं। इस महीने की 13 तारीख इतवार के दिन 2 बजे से प्रोग्राम HMT ग्राउंड में शुरू होगा। आइए जानते हैं इसकी एक तफसीलात। ये देखो हमारी टीम बड़ी है माशाल्लाह बोलो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आज हज़रत शहीद टीपू सुल्तान रहमतुल्लाहि की यौम पैदाइश का दिन है और हमारी पार्टी कर्नाटका प्रदेश जनता दल सेक्युलर पार्टी की जानिब से हेब्बाड़ विधानसभा क्षेत्र में और हमारे पार्टी हेड ऑफिस में जेपी भवन में टीपू जयंती का प्रोग्राम हम लोग कर रहे हैं। साथ में साथ आज प्रेस कॉन्फ्रेंस करने का एक बहुत अहम चीज़ है, क्योंकि नवंबर 1 तारीख को 1956 कर्नाटका स्टेट का यूनिफिकेशन हुआ था और कर्नाटका राज्य का, कर्नाटका स्टेट का जो फॉर्मेशन हुआ था और बड़े गर्व के साथ सारे कन्नडिगा कर्नाटका के लोग कन्नड़ा लैंग्वेज और कर्नाटका राज्योत्सव का जो हम लोग एक त्यौहार के रूप में हम लोग जो मनाते हैं, हेब्बाड़ विधानसभा क्षेत्र के अंदर नवंबर 13 तारीख को इसी HMT ग्राउंड में हम कर्नाटका राज्योत्सव का एक प्रोग्राम मुनक़्क़िद कर रहे हैं। और ये प्रोग्राम में हेब्बाड़ विधानसभा क्षेत्र के तमाम स्कूल, लगभग 30 से 35 स्कूल के बच्चों का एक डांसिंग कंपटीशन और मॉडल मेकिंग का एक प्रोग्राम हम लोग ऑर्गेनाइज कर रहे हैं, जहाँ पे 30 से 35 स्कूल के बच्चे, एक डांस ग्रुप में लगभग 15 बच्चे हैं और एक मॉडल मेकिंग में एक स्कूल से 4 बच्चों ने। अच्छा, इसका जो थीम जो है हम लोगों ने जो किया है कि कर्नाटका राज्योत्सव का जो थीम है, वो थीम के हिसाब से बच्चों का डांस प्रोग्राम भी और मॉडल मेकिंग भी कर्नाटका राज्योत्सव, ये इस वजह से हम लोग कर रहे हैं क्योंकि हम भी एक कन्नडिगा होने के नाते और कर्नाटका का जो इतिहास है, वो इतिहास आने वाले जनरेशन को, आने वाले मुस्तकबिल को कन्नड़ा जो लैंग्वेज हमारी है, वो लैंग्वेज को प्रमोट करने के लिए और कन्नड़ा का जो हमारा कल्चर है, कर्नाटका का जो कल्चर है, जो हिंदू मुस्लिम भाई और हिंदू मुसलमानों का जो एक मिलाप है और एक सेक्युलर हमारा जो स्टेट है, ये और हमारी पार्टी का, कर्नाटका प्रदेश जनता दल सेक्युलर पार्टी का भी जो मंसूबा है, जनाब HD कुमारस्वामी साहब जो फॉर्मर चीफ मिनिस्टर हैं और फॉर्मर प्राइम मिनिस्टर जनाब HD देवेगौड़ा साहब का जो सेक्युलर आइडियोलॉजी है, वो सेक्युलर आइडियोलॉजी के हिसाब से और ये लैंग्वेज को, कन्नड़ा लैंग्वेज को प्रमोट करने के लिए और कन्नड़ा लैंग्वेज को हम लोग उसको एक बच्चों में, क्योंकि आने वाले जनरेशन को एक कन्नड़ा लैंग्वेज और कर्नाटका के बारे में उनको एक मालूमात हो, तो इस वजह से हम लोग ये प्रोग्राम के ज़रिए, ये प्लेटफॉर्म के ज़रिए बच्चों के जो कंपटीशन रखा है कि उनको, क्योंकि वो आने वाले मुस्तकबिल हैं, तो इस हिसाब से मैं और हमारी सारी पार्टी के लीडरान जनाब अल्ताफ़ साहब, जनाब मस्तान साहब, हमारे सतीश कुमार साहब, सविता मैडम, हमारे नसरीन मैडम, हमारे नसीमा मैडम, मुनन जी, वेंकटेश साहब और जितने भी तमाम हमारे हैं,
पार्टी की लीडरान हम मिल के ये प्रोग्राम ऑर्गेनाइज कर रहे हैं। और ये प्रोग्राम के अंदर बच्चों को एक जज्बा दिलाने के लिए उनको एक कैश प्राइज़ रखा है। जो अच्छा परफॉर्मेंस करेंगे उनको 20,000 रुपये फर्स्ट प्राइज़ होगा, 10,000 रुपया सेकेंड प्राइज़ होगा, 5,000 रुपया थर्ड प्राइज़ होगा। तो ये हिसाब से, और उनको ट्रॉफीज़, सर्टिफिकेट्स, और साथ में साथ हमने 28 कन्नड़ा टीचर्स को हमने आइडेंटिफाई किया है। उनको एक फेलिसिटेशन, उनको सम्मान कर रहे हैं, क्योंकि उनका कंट्रीब्यूशन ये कन्नड़ा लैंग्वेज को पढ़ाने के लिए, सिखाने के लिए बच्चों को, ये जो टीचर्स हैं उनको सम्मान करने के लिए भी ये प्रोग्राम के अंदर हमने रखा है। ये प्रोग्राम के जो हमारे चीफ गेस्ट हैं, हमारे युवराज सुपरस्टार और हमारे जनता दल सेक्युलर पार्टी के स्टेट यूथ प्रेसिडेंट जनाब निखिल कुमार स्वामी साहब इस प्रोग्राम में आ रहे हैं। और इंशाल्लाह दुआ करता हूँ कि आप मीडिया के थ्रू ये जो पैगाम पहुँचाना है कि मुसलमान और कन्नडिगा मुसलमान कर्नाटका के जितने भी कार्यक्रम हैं और कर्नाटका के लैंग्वेज को, कन्नड़ा लैंग्वेज को बचाने के लिए, प्रमोट करने के लिए हम भी साथ हैं। और हम हर कौम के लोगों के साथ हम लोग काम करने के लिए तैयार हैं, एक भाईचारे के साथ, एक इत्तेहाद के साथ। क्योंकि एक हमारे कर्नाटका के राष्ट्रकवि जो हैं कुवेंपु साहब, उनका एक पोएम भी है, सर्व जनांगद शांतिय तोटा। इसमें सब जहाँ के लोग मिलजुल के इत्तेहाद के साथ एक गुलदस्ता है, ये गुलदस्ते के साथ हम लोगों को जाना है। और मैं तमाम हमारे हेब्बाड़ के वोटरों को, हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई जो भी हैं, ये प्रोग्राम में आइए। 13 तारीख को HMT ग्राउंड के अंदर 2 बजे से 8 बजे तक ये बच्चों का प्रोग्राम है। बच्चों को हम लोग सब मिलके उनको एक चीयर करेंगे, उनको बच्चों को एक हिम्मत अफजाई करेंगे और बच्चों के प्रोग्राम से कन्नड़ा लैंग्वेज और कर्नाटक राज्योत्सव का पैगाम पहुंचाएंगे। बहुत बहुत ನಮಸ್ಕಾರ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ಏನು ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಹೆಬ್ಬಾಳದ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳದ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾದಂಥ ನಮ್ಮ ಮೊಹಿದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಮುಖಂಡರು, ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರುದ್ರಪ್ಪಣ್ಣನವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಆಚರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿದಾಗ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಅವರು ಒಂದು ಮಕ್ಕಳ ಹಬ್ಬವನ್ನಾಗಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಮಾರ್ಪಾಡು ಮಾಡೋಣ, ಒಂದು ಚಿಣ್ಣರ ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡೋಣ, ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇದೇ ತಿಂಗಳ 13ನೇ ತಾರೀಕು ಭಾನುವಾರದಂದು RT ನಗರದ HMT ಆಟದ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು, ಕನ್ನಡದ ಕಂಪನ್ನು ಇಡೀ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಪಸರಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳದ ಯುವ ಮುಖಂಡರಾದಂಥ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿಯವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಾವೂ ಸಹ ಬಂದು ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಭಾಗಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಹಬ್ಬವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ಎಲ್ರಿಗೂ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ, ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಜನಕ್ಕೂ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳ ತಿಳಿಸಿ, ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಟೈಮಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ JDS ಪಕ್ಷದಿಂದ ಮಕ್ಕಳ ಹಬ್ಬ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್ ಡೇ ಇದೆ 13ನೇ ತಾರೀಕು. ಅದರಿಂದ ಕನ್ನಡ ಹಬ್ಬ ಹೆಬ್ಬಾಳ ಚಿನ್ನರ ಹಬ್ಬ ಅಂತ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಭಾರಿ ವೈಭವ, ಯಾರೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾವು ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಹಿಳಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸವಿತಾ ಅಂತ.
ಸರ್ ಸೈಯದ್ ಮೊಯ್ದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಈ ಒಂದು ಹೆಬ್ಬಾಳ್ ಕನ್ನಡ ಹಬ್ಬ, ಚಿಣ್ಣರ ಕನ್ನಡ ಹಬ್ಬವನ್ನು ಏನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಈ ಆಯೋಜನೆಯನ್ನು ಈ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ 30ರಿಂದ 35 ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಮಕ್ಕಳು ಇದರಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಷನ್ ಮತ್ತು ಈ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಮೊಯ್ದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ಗೆ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಬಿಕಾಸ್ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಇಡೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಒಂದು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಎವರ್ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಿ ಬಂದು ಇದನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೊಂದು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಮಕ್ಕಳು ಏನೋ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ ತೋರಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಸ್ಕೂಲ್ಸ್ಗೆ ಹೋಗಿದ ತಕ್ಷಣ, ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಅಪ್ರೋಚ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ, ಈ ಥರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ನಾವು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಕರ್ನಾಟಕ ಹಬ್ಬ ಅಂತೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಆ ಒಂದು ಉತ್ಸಾಹ, ಒಂದು ಇದು ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ನಮಗೊಂದು ಸಂತೋಷ ಆಯಿತು ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ. ಬಿಕಾಸ್ ಯಾರೂ ಈ ಒಂದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟನ್ನ ತೊಗೊಂಡ್ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ದಿಸ್ ಈಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಎವರ್ ಇನ್ ಹೆಬ್ಬಾಳ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರೋದು. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ ಏನೊಂದು ಆಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗೂಡಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸೋಣ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಇಡೀ ಹೆಬ್ಬಾಳ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ SC ಕಾರ್ಯಕರ್ತನಾಗಿ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಈ ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಾದರಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ ಸಾಹೇಬರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು JDS ಪಕ್ಷದಿಂದ ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ ನಾವು ಕರ್ಕೊಂಬಂದಿದ್ದೀವಿ ಹೆಬ್ಬಾಳಕ್ಕೆ. ಆದ್ರೂ 4-5 ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತುಂಬ ಗ್ರ್ಯಾಂಡಾಗಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನಾಂಗನೂ ನಮ್ಮೂರಂತೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನೂ ತಪ್ಪಿಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಎಲ್ಲ ಜಾತಿ, ಯಾವ ಜಾತಿ ಈ ಜಾತಿ ಅಂತ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ನಾವೆಲ್ಲ ಕನ್ನಡಿಗರು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ರಾಜ್ಯೋತ್ಸವನ ಆಯೋಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತಿರ್ಗಾ ಒಂದು ವಿಶೇಷ ಏನಂದರೆ, ಈ ಹೆಬ್ಬಾಳ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಲಿ ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಯಾರು ಸ್ಕೂಲ್ ಶಾಲೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ಥರ ಕಾಲಕ್ಷೇಪ ಕೊಡೋದು, ತಿರ್ಗಾ ಇವ್ರು ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂಗೆ, ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂಗೆ ಫೀಸ್ಗಳು ಕೊಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು, ಅವ್ರ PA ಗೊತ್ತು. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಇನ್ನು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸರ್. ಅದು ನಮ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿತ್ತು. ನಾವು ಹೋಗಿ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗಿದ್ದಾಗ ಅವರು ಯಾರಿಗೂ ಹೇಳ್ಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಅವರು ಯಾರಿಗೂ ಕೊಡ್ತಾಯಿಲ್ಲ, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಏನೂ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ PA ಕೈಯಲ್ಲಿ ಅವರು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಹೋಗಿ ಆ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಅವರೇ ದುಡ್ಡುಗಳೆಲ್ಲ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಇದಿದೆ ನೋಡಿಕೊಂಡು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇನ್ನು सबसे पहले मैं हमारे मोहित अल्ताफ सर का शुक्रिया अदा करता हूँ, क्योंकि ऐसे प्रोग्राम जो है ना, आज तक मैं इसी मोहल्ले में, इसी कॉन्स्टिट्यूंसी के अंदर 50 साल से हूँ. 50 साल से यानी कि 1974 से इधर ही हूँ. कांग्रेस में देखे, BJP देखे, दड़ा देखे, हर चीज़ में हम भागी हुए थे. ऐसे प्रोग्राम जो है ना, हमारे अल्ताफ सर के सिवा कोई MLA हो या MP हो, कोई लीडरान हो, नहीं किए थे. जैसा कि बच्चों को फीस आकर हंदे, और 2 महीने पहले जो है ना एक प्रोग्राम किए थे 85 एंड एबव. हर बच्चों को 1600 बच्चों को जो है ना हमें जमा कर तरड़ा बाड़ू केंद्र के अंदर प्रोग्राम किए थे. उसमें लैपटॉप्स जो 100% जो बच्चे टारगेट किए थे उन लोगों को लैपटॉप्स दिए, और बाकी के बच्चों को जो है ना स्मार्ट वॉचेस हर बच्चे को हम लोग जो है ना दिए. अब जो है ना ये प्रोग्राम जो हम लोग कर रहे हैं 13 तारीख यानी कि आती इतवार को, नेक्स्ट इतवार को ये प्रोग्राम हमारी पार्टी की तरफ से, और हमारे मोहित अल्ताफ सर, हमें जितने भी लीडरान्स हैं यहाँ पर, हमारे रुद्रपा सर है, मैं हूँ, और हमारे राजशेखर है, जितने भी हैं हम लोग जो है ना इस प्रोग्राम को सक्सेस बनाना करके हम बहुत मेहनत कर रहे हैं. और हम मैं नसरीन ताज, टीचर्स प्रेसिडेंट, जो सर हमें डिग्निफाइड करें. फर्स्ट ऑफ ऑल मैं आई वुड लाइक टू थैंक सर मोहित सर, जो एज ए टीचर हमें इतने सारे अपॉर्चुनिटीज़ दिए. जब हमारे स्कूल विज़िट करे थे, जो ये है प्रोग्राम करने की वजह से, जब हमारे स्कूल विज़िट करे थे, तो मैं हमारे प्रिंसिपल्स को, मैनेजमेंट्स को जब मैं इंट्रोड्यूस कराई थी इस बारे में, हमें जब बात करे थे कॉन्वोकेशन करने की वजह से, ऑलमोस्ट बहुत सारे बच्चे बहुत खुश हुए कि इस बारे में कि हमें इतना सारा हमें अपॉर्चुनिटीज़ दे रही, एक तो टीचर्स दे रही हैं और हमारे मैनेजमेंट की तरफ से भी हमें जो परमिशन मिल को जो अपॉर्चुनिटीज़ दे रही हैं, साथ साथ में हमारे प्रिंसिपल्स और मैनेजमेंट्स बहुत खुश है. So this is one of the source to encourage to the coming up youth students
जो आने वाले हैं, जो कमिंग अप स्टूडेंट्स के लिए बहुत अच्छी अपॉर्चुनिटीज़ है. नॉट ओनली दिस इज़ द सोर्स ऑफ डूइंग मॉडल मेकिंग और डांस प्रैक्टिसिंग. इट इज़ वन ऑफ द टू एजुकेट टू द स्टूडेंट्स. स्टूडेंट्स के लिए एजुकेशन होना कि पॉलिटिक्स में एक हमें अच्छे लीडर होना है. सो आई वुड लाइक टू थैंक्स सर ऑल्सो, एंड वी नीड अ बेस्ट हेब्बाल कॉन्स्टिट्यूशन में हमें एक बेस्ट लीडर चाहिए था, जो वी हैव अचीव्ड इट नाउ वी कैन टेल. सो लेट वी हैव ए सक्सेस इंशाल्लाह फर्दर. थैंक यू. ನಾನು ಸತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಕೆ, ಗಂಗಾನಗರ JDS ವಾರ್ಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷ. ಈಗೇನು ಇದು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ, ಇದು ಮಕ್ಕಳನ್ನೆಲ್ಲ ಸೇರ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಇದು ಯಾರು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಜಾಸ್ತಿ ಇವಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಇಂಗ್ಲೀಷು ಮತ್ತೊಂದು ಬೇರೆ ಭಾಷೆ ಅದು ಇದು ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಾವು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಸರಿ ಮಾಡ್ತೀರಿ, ಕನ್ನಡದ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸೋಣ, ಮಕ್ಳಿಗೂ ತಿಳಿಸೋಣ. ಇದು ಮತ್ತು ಡ್ಯಾನ್ಸಿಂಗ್ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಬರೀ ಕನ್ನಡ ಬಗ್ಗೆನೇ, ಕನ್ನಡ ಆರ್ಟ್ ಬಗ್ಗೆನೇ ಡ್ಯಾನ್ಸಿಂಗ್ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಇರುತ್ತೆ. ಆದುದರಿಂದ ಇದು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚು ವಾಸ್ತವವಾಗಿ ಇದು ಈ ಥರ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದಕ್ಕೆ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಯ್ದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. आज तक कोई MLA बच्चों के बारे में आज तक इतना बड़ा कदम उठाकर ऐसा काम आज तक कोई, मैं 20 पर 2 साल से JDS में हूँ, लेकिन कोई कैंडिडेट आकर ऐसा बच्चों के लिए काम नहीं किया है. जो मोहित सर आकर जो काम कर रहे हैं, इससे हेब्बाल क्षेत्र में हर इंसान में, चाहे वो हिंदू रहो चाहे मुसलमान रहो, जो भी हो, सबके दिलों में JDS के लिए एक मोहब्बत, मोहित सर के लिए एक मोहब्बत, जो सार काम कर रहे हैं इसलिए सबके लिए मोहब्बत है. जो कर्नाटका राज्यसभा डे जो हम मनाने जा रहे हैं, इसमें हर जगह चर्चे सार के चल रहे हैं, मोहित सर के चर्चे चल रहे हैं, हर जगह चल रहे हैं. हर कोई बोल रहा है कि ऐसा कैंडिडेट हमारे हेब्बाल क्षेत्र को चाहिए बोलकर. हम तमाम जितने भी लेडीज़ जितने भी सब हैं, हम सब मिलकर सार के लिए हम लोग अपने जान और जिगर से काम कर सार को फील्ड में लाने की, MLA बनाने की पूरी कोशिश करेंगे. अल्हम्दुलिल्लाह अगर अल्लाह साथ दिया तो ज़रूर से सर जीत कर हमारे हेब्बाल क्षेत्र को आएंगे. लेकिन जो आज ಮೊದಲನೇದಾಗಿ ಹೆಬ್ಬಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು, ಹಾಗೂ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೂ ಕೂಡ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಒಂದೆರಡು ಮಾತನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ. ಈ ದಿನ ಏನು ಒಂದು ಚಿನ್ನರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಇದು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲವಾಗಿ ನಮ್ಮ ಮೊಯ್ದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸಾಬರ್ ಕಡೆಯಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲು, ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲು ಅಂತ ನೋಡ್ತೀರಾ, ಎಲ್ಲ ಶಾಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವತಿಯಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಇದು ಯಶಸ್ವಿ ಆಗಲಿ, ಹಾಗೂ ಏನು ಈ ಮಕ್ಕಳ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ ಸಾಹೇಬ್ಗಳಿಂದ ಕೊಡುಗೆಗಳಾಗಿದೆ, ಇದು ನಮ್ಮ ಇದೇನು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಅಲ್ಲ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಕೆಂಪೇಗೌಡ ಜಯಂತಿ ಮಾಡಿದ್ರಿ, ಆವಾಗಲೂ ಸಹ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ವಿದ್ಯಾಪುಸ್ತಕಗಳನ್ನ, ಬ್ಯಾಗ್ಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಹಾಗೂ ಈ 85% ಯಾರು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದರು ಅವ್ರನ್ನ ಗುರುತಿಸಿ, ಬೇರೆ ಒಂದು ಶಾಲೆ ಅಂತಲ್ಲ, ಈ ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಶಾಲೆಗಳಿದೆ ಆ ಶಾಲೆಗಳೆಲ್ಲ ಹೋಗಿ ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನ ಎಲ್ಲ ಗುರುತಿಸಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಂದು ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಪು ಹಾಗೂ ಒಂದು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪು ಹಾಗೂ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಾಚನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ತುಂಬ ಕೆಲವು ಕಮ್ಮಿ ಜನ ಮಕ್ಕಳನ್ನ ಗುರುತಿಸಿ ಬರ್ತಾರೆ. ರಾಜಕೀಯ ಮಾಡೋದು ಅದು ಇದೇ ಇರುತ್ತೆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ, ಆದರೆ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಗುರುತಿಸಿ ಮಕ್ಕಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕಾಳಜಿನ ತಗೊಂಡಿರೋಂಥ ನಮ್ಮ ಸೈಯದ್ ಅಲ್ತಾಫ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ನನ್ನ ಗುರು ದೊಡ್ಡವರಾದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದಿರೋರಿಗೆ, ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯರು ಆಗಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹಾಗೂ ನಿಮಗೂ ಅಷ್ಟೇ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರವ್ರಿಗೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಈ ಸತಿ ನಮಗೆ ಒಬ್ಬರು ಅಲ್ತಾಫ್ ಅನ್ನೋರು MLA ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆಗಿ JDS ಇಂದ ಬಂದಿರೋದಕ್ಕೆ ನಾವು ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡ್ತೀವಿ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಈ ಸತಿ ಏನು ಈ ಭಾನುವಾರ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರೋ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಅನ್ನೋದು ನಮಗೆಲ್ಲ ಹೆಮ್ಮೆ. ನಾವೆಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದ್ದೀರಿ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಖುಷಿ ಪಡುವಂಥ ಈ ಹೆಬ್ಬಾಳ ಕನ್ನಡ ಹಬ್ಬದ ಏನಿದೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾದಂಥ ಮಾತಿದು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಆ ವಿದ್ಯೆ ಕಲ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಸರಸ್ವತಿ ಅವರಲ್ಲಿದೆ. ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ವಿದ್ಯೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಎಜುಕೇಷನ್ ಬೇಕು ಮೊದಲು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಏನು ಸರ್ ಈ ಕಾಲ ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ.
ಮಕ್ಕಳು ಹಬ್ಬ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಗ್ರೇಟ್, ಯಾರು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿರೋರಿಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಆ ಮಕ್ಕಳು ಗುರುತಿಸಿ ಅವರು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡ್ತಾರಲ್ರಿ, ಅದು ಮುಖ್ಯ ರೀ. ತಾಯಿ ತಂದೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಗುರುಗಳು ಅಲ್ತಾಫ್ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾವ್ರೆ. ನಾನಂತೂ ರಿಯಲಿ ಐ ಆಮ್ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ಅಲ್ತಾಫ್ ಅವ್ರಿಗೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಭಾಳ ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಭಾಳ ಅಂದರೆ ಫೀಸ್ ಕಟ್ಟೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಮತ್ತೊಂದು ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಇಂಥವ್ರು ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರನ್ನ ಗುರುತಿಸಿ ನೀವು ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಹೋಗಿ ಅವ್ರು ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯವೋ ಅಷ್ಟು ಹಣ ಕೊಟ್ಟು ಫೀಸ್ ಕಟ್ಟಿ ಅಂತ ನಂದು ಒಂದು ಅಡ್ವೈಸು. ದಯವಿಟ್ಟು ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ನಿಮಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೀನಿ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.